नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वेज कॅन्टीनवरती. तर आज आपण बनवूया मसाला खिचडी किंवा तुम्ही म्हणू शकता मसाला भात. पण यात मी कोणताही खडा मसाला वापरलेला नाही आणि ज्या घरी भाज्या अवेलेबल होतात त्या भाज्यांमध्येच आपण ही खिचडी तयार केलेली आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच खिचडी पचायला पण हलकी जाते, टेस्टी पण छान लागते, झटपट पण होते. तर चला पाहूया रेसिपी. पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सो कुकरच्या भांड्यामध्ये आज आपण आपली खिचडी बनवून घेणार आहोत, कारण आपल्याला खिचडी झटपट बनवायची आहे. आणि झटपट जर बनवायची असेल तर मी सांगेल कुकरच्या भांड्यामध्येच खिचडी बनवायची. सो 2 चमचे मोठे चमचे तेल घेऊन त्यामध्ये आपण जिरं आणि मोहरी टाकलेले आहे. तडतडू द्यायचं आहे छान. आणि त्यानंतर टाकूया हिंग, त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकूयात आणि सगळं छान असं परतून घेऊया. त्यानंतर एक मोठा कांदा टाकूया, छान बारीक बारीक चिरून घेतलेला आहे कांदा. परतून घेऊया आणि कलर येतपर्यंत त्याला शिजवून घेऊया. तुमच्या घरी ज्या काही भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्यांमध्येच ही खिचडी तयार होते, तर तुम्ही नक्की करून बघा. त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे आणि त्यालासुद्धा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. सो अशा प्रकारे परतून घेऊया आणि मऊ होतपर्यंत छान असा टमाटरसुद्धा शिजवून घेऊया. सो आपला मसाला जो आहे तो शिजून तयार आहे. त्यानंतर काही मोजकेच मसाले मी यात टाकलेले आहे. त्यामध्ये हळद आहे आणि तिखट टाकलेलं आहे. तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर टाकलेला आहे मी 1 चम्मच बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला नसेल तर कोणताही घरगुती मसाला किंवा मग किचन किंग मसाला तुम्ही वापरू शकता. त्यानंतर छान असं सगळं मिक्स करून घेऊया आणि काही भाज्या आपण ॲड करूया. सो मी 1 बटाटा घेतलेला आहे, 1 गाजर घेतलेला आहे, काही शेंगदाणे घेतलेले आहे आणि मटार टाकते. तर तुम्ही यामध्ये फ्लावरसुद्धा ॲड करू शकता, वांगीसुद्धा ॲड करू शकता. ज्या घरी भाज्या असतील त्या टाकून आपण ही खिचडी तयार करू शकतो. सो अशा प्रकारे सगळं मग छान असं परतून घेऊया आणखी एकदा आणि 1 मिनिट याला आपण असंच परतून शिजवून घेऊ. त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. 1.5 कप तांदळासाठी 3 कप पाणी ॲड केलेलं आहे. प्रमाण व्यवस्थित घ्यायचं. त्यानंतर मीठ टाकूया चवीपुरतं आणि मीठ टाकून परतून घेऊया. प्रमाण व्यवस्थित घेतलं की खिचडीसुद्धा छान अशी आपली मोकळी होणार. त्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 3 शिट्ट्या व्यवस्थित काढून घेऊया. शिट्ट्या काढल्यानंतरसुद्धा जे काही वाफ आहे तीसुद्धा छान काढून घ्यायची. त्यानंतरच भात छान शिजतो, नाहीतर भात कच्चाच राहणार. सो घाई अजिबात करायची नाही. अशा प्रकारे 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. भात आपला छान शिजून तयार आहे. सो त्यानंतर मी यामध्ये टाकलेलं आहे 2 चमचे तूप. तुपामुळे टेस्ट खूप छान येते. आणि त्यानंतर टाकूया खूप सारी कोथिंबीर. सो अशा प्रकारे काहीही खडा मसाल्यांचा वापर न करता झटपट अशी कुकरमध्ये मसाला खिचडी रेडी आहे. खूप मोजक्या साहित्यामध्ये खिचडी झटपट तयार होते. टिफिनलासुद्धा सकाळच्या घाईगडबडीत आपण बनवू शकतो. सर्व करून घेऊया. अशा प्रकारे आपली मसाला खिचडी किंवा तुम्ही मसाला भातसुद्धा म्हणू शकता. याला खूप छान लागतो, खूप टेस्टी लागतो, पटकन होतो. पाहुणे जरी घरी आले त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही झटपट हे खिचडी बनवू शकता. करून बघा. धन्यवाद.